इचलकरंजी शहर काँग्रेसच्या वतीनं गुरुवार दिनांक 12 मार्च 2024 रोजी उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांना निवेदन देण्यात आले. गॅस सिलेंडरच्या दरामध्ये झालेली वाढ तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की केंद्र सरकारने नुकतीच घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 60 रुपयांची तर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 114 रुपयांची वाढ केली आहे. आधीच वाढती महागाई, बेरोजगारी आणि शेती क्षेत्रातील अस्थिर हवामानामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत गॅस दरवाढीमुळे सामान्य नागरिकांवर आणखी आर्थिक भार पडत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. आखाती देशांमधील युद्ध परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती वाढल्या असून त्याचा परिणाम देशातील नागरिकांवर होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. यूपीए सरकारच्या काळात घरगुती गॅस सिलेंडर सुमारे 400 रुपयांना मिळत होता. मात्र सध्या त्यासाठी 900 रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत असल्याची टीका करण्यात आली. तसेच सिलेंडर बुकिंगचा कालावधी 15 दिवसांवरून 1 महिन्यापर्यंत वाढवण्यात आल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दरही 1900 रुपयांच्या आसपास पोहोचले असून त्याचे रेशनिंग करण्यात येत असल्यामुळे हॉटेल, खानावळी आणि छोटे खाद्य व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना मोठा फटका बसत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सरकारने गॅसची टंचाई नसल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात नागरिकांना गॅस सहज उपलब्ध होत नसल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती तातडीने कमी कराव्यात, अन्यथा इचलकरंजी शहर काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी शशांक बावचकर, संजय कांबळे, बाबासाहेब कोतवाल, युवराज शिंगाडे, प्रमोद खुडे, हरून खलीफा, रविराज पाटील, सचिन साठे, अन्या कांबळे, रवी पाटील, रवी वासुदेव, अनिल पाच्छिंद्रे, पोपट शिंदे, राशिद ढालाईत, ताजुद्दीन खतीब, सतीश कांबळे, योगेश कांबळे, राजू किणेकर, प्रशांत लोले, सुदाम साळुंखे, दिलीप भोई, प्रमोद नेजे, अरविंद धरणगुत्तीकर, रमजान शिकलगार, पवन शिंदे, प्रशांत भिवरे, अप्पा धामकर, नारायण भंडारे, विद्या भोपळे, सावित्री हजारे, शुभांगी मुसळे, लक्ष्मी नलवडे आणि शुभांगी बोगाडे आदी उपस्थित होते.